अँगल बायसेक्टर थेरम. त्याचा स्टेटमेंट आहे द बायसेक्टर ऑफ अँगल. अच्छा, अँगल बायसेक्टर म्हणजे काय होते? कोन दुभाजक. अँगल बायसेक्टर म्हणजे काय होते? कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे एका कोनाचे दोन सारखे भाग करते, त्याला आपण कोन दुभाजक म्हणतो. समजलं का? अँगल बायसेक्टर म्हणजे काय होते? कोन दुभाजक म्हणजे एखाद्या अँगलचे दोन समान भाग करते. जसं आता बघा, हा अँगल सी आहे. अँगल सी चे हे दोन समान भाग झाले आहेत. म्हणजे हे जे दोन साइन दिसत आहेत ते सारखे दिसत आहेत, म्हणजे दोन अँगल समान आहेत. ठीक आहे. मग हे कसे आहेत? कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ यांचा मेजरमेंट कसा आहे? सारखाच आहे. जसं हा 30 डिग्री असेल तर हा पण 30 डिग्री असेल. म्हणजे टोटल किती होईल? 60 डिग्री होईल. ठीक आहे. मग थेरम काय म्हणते? द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एखाद्या ट्रायंगल मधला एखाद्या अँगलचा बायसेक्टर. ठीक आहे. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिव्हाइड द साइड अपोजिट टू द अँगल. जसं आता इथं अँगल सी चा हा बायसेक्टर दाखवलेला आहे. तर एखाद्या त्रिकोणामध्ये एखाद्या अँगलचा अँगल बायसेक्टर त्याच अँगलच्या विरुद्ध बाजूला काय करते? डिव्हाइड करते. एखाद्या ट्रायंगलमध्ये एखाद्या अँगलचा अँगल बायसेक्टर त्याच अँगलच्या अपोजिट साइडला रिमेनिंग साइडच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. कसा डिव्हाइड करते? रिमेनिंग साइडच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. आता जसा हा अँगल बायसेक्टर सीई आहे, तर हा काय करते? ह्या अँगल सीच्या समोरच्या साइडला ह्या AB ला डिव्हाइड करते. पण कसं डिव्हाइड करते? ह्या रिमेनिंग साइडच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल डिव्हाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइडच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. साध्या भाषेत लक्षात ठेवायचा, एखाद्या अँगलचा अँगल बायसेक्टर त्याच्या समोरच्याच साइडला, त्या अँगलच्या समोरच्या साइडला उरलेल्या दोन बाजूच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. ठीक आहे. हा आहे थेरम. मग आता थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फिगरची आवश्यकता आहे. आपण फिगर ड्रॉ केली आहे. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन पण दाखवलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. मग आता गिवन काय आहे तो लिहू. सगळ्यात आधी गिवन काय आहे? ट्रायंगल आहे. काय गिवन आहे? ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? एबीसी. इन ट्रायंगल एबीसी. या एबीसी ट्रायंगल मध्ये काय दिसते आपल्याला? सीई. सीई काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. कोणत्या अँगलचा? अँगल सी चा. ठीक आहे. सीई. आता सीई काय आहे? सेगमेंट आहे की रे आहे? रे आहे. इथं आपण रे लिहू. रे सीई इज द काय आहे? बायसेक्टर. ती काय आहे? बायसेक्टर. रे सीई काय आहे? बायसेक्टर आहे. कोणत्या अँगलची? अरे कोणत्या अँगलची बायसेक्टर आहे? अँगल सी ची बायसेक्टर आहे. ऑफ अँगल सी. रे सीई इज द बायसेक्टर ऑफ अँगल सी. आणि ही जी अँगल बायसेक्टर आहे ही त्याच्या अपोजिट साइडला काय करते? डिव्हाइड करते किंवा इंटरसेक्ट करते म्हणून पॉइंट ई मध्ये. ठीक आहे. इंटरसेक्ट सेग ए बी किंवा साइड ए बी पण लिहू शकतो. सेग ए बी ऍट पॉइंट. कोणत्या पॉइंट मध्ये? ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. जो दिलेला आहे फिगर मध्ये तोच आपण इथं लिहिला. एक ट्रायंगल आहे एबीसी. त्या एबीसी ट्रायंगल मध्ये सी ह्या अँगलचा सीई, रे सीई काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. तो अँगल बायसेक्टर सेग एबी ला किंवा साइड एबी ला पॉइंट ई मध्ये इंटरसेक्ट करतो. झाला गिवन लिहून. आता गिवनच्या नंतर आपण काय लिहितो? नेक्स्ट टू प्रूव्ह लिहितो. मग काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? की हा अँगल बायसेक्टर जो आहे त्याच्या अपोजिट साइडला, अँगलच्या अपोजिट साइडला रिमेनिंग साइडच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. म्हणजेच काय? एई अपॉन ईबी किंवा बीई. एई अपॉन ईबी. कोणता रेशो घेतलं मी? हा एई अपॉन ईबी. ठीक आहे. इज इक्वल टू काय? सीए अपॉन सीबी. सीए अपॉन सीबी. हा आपल्याला शेवटी प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे.
मग याच्यामध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल आपल्याला. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना काय केलेली आहे आपण, एक्स्ट्राचं काम काय केलं त्याच्यामध्ये, ही बीडी ड्रॉ केला आपण. बीडी ड्रॉ केला कशा प्रकारे, हे जे सीई आहे हिच्याशी पॅरलल आपण बीडी ड्रॉ केलं. ठीक आहे, मग आपण लिहिणार इथं ड्रॉ. काय ड्रॉ केलं आपण, सेगमेंट ड्रॉ केलाय. ठीक आहे, ड्रॉ सेगमेंट किंवा ड्रॉ लाईन पॅरलल टू कोणासोबत पॅरलल पाहिजे, सी सोबत पॅरलल पाहिजे. पॅरलल टू रे किंवा पॅरलल टू बायसेक्टर काय आहे, सीई. ठीक आहे, ड्रॉ लाईन पॅरलल टू बायसेक्टर सीई किंवा तुम्ही याला रे सीई पण लिहू शकता. त्याच्यानंतर आता हा झाला लाईन पॅरलल टू बायसेक्टर सीई, हा ड्रॉ केला आपण. आणि काय केलंय अजून, हा जो एसी आहे ह्या एसी साइडला आपण एक्सटेंड केलं. काय केलं आपण, एक्सटेंड केलं. ठीक आहे, एक्सटेंड साइड एसी so as to intersect at D, so as to intersect at D. तो जो D पॉइंट आहे त्या पॉइंट मध्ये ती इंटरसेक्ट करेल. ठीक आहे, गिवन आपल्या मताने कन्स्ट्रक्शन आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहू शकतो, जसा बुक मध्ये ऍज इट इज तसाच लिहिला पाहिजे जरुरी नाहीये. सो ऍज टू इंटरसेक्ट ऍट डी, ह्या डी पॉइंट मध्ये तो काय करते, इंटरसेक्ट करते. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन झाला. त्याच्यानंतर काय लिहितो आपण, प्रूफ. आता प्रूफ मध्ये काय काय करायचे स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं, म्हणजे तो आपल्याला लिहिता येते. ठीक आहे, मग सगळ्यात आधी काय करायचे, याच्यामध्ये पॅरलल लाईनचा कन्सेप्ट लावायचा आहे आपल्याला. आधी पॅरलल लाईनचा कन्सेप्ट काय समजून घ्या. दोन पॅरलल लाईन असतात, एक ट्रान्सव्हर्सल असते, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होतात. इथे आपल्याला करेस्पॉन्डिंग अँगल आणि अल्टरनेट अँगलची गरज आहे. मग करेस्पॉन्डिंग अँगल कोणते, जे ह्या लाईनच्या वर असतात आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असतात. जसा हा एक अँगल 1 आहे आणि हा अँगल 2 आहे. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडला आहेत म्हणजे एकाच साइडला आहेत, आणि ह्या रेषांच्या वर आहेत, ह्या ज्या पॅरलल लाईन आहेत यांच्या वर आहेत दोन्ही. तर हे दोन काय झाले, एकमेकांचे करेस्पॉन्डिंग अँगल झाले. आणि करेस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, आता हा अँगल 3 समजा, हा अँगल 4 समजा, हे रेषेच्या खाली आहेत. हे सुद्धा एकमेकांचे करेस्पॉन्डिंग अँगल आहेत, 4 आणि 3 रेषेच्या खाली आहेत आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आहेत. इकडे पण तसंच 5, 6 हे दोन अँगल करेस्पॉन्डिंग अँगल आहेत, इक्वल आहेत. 7, 8 हे दोन अँगल कसे आहेत, करेस्पॉन्डिंग आहेत, रेषेच्या खाली आहेत, ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला आहेत. करेस्पॉन्डिंग अँगल समजलं, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असतात आणि रेषेच्या खाली किंवा रेषेच्या वर असतात. दोनही रेषेच्या वर, दोनही रेषेच्या खाली. ठीक आहे, ते इक्वल मेजरमेंटचे असतात. त्याच्यानंतर दुसरा अल्टरनेट अँगल असा झेडच्या फॉर्म मध्ये राहते, झेडच्या शेपमध्ये किंवा एनच्या शेपमध्ये पण राहते. उभ्या लाईन राहतील तर एनच्या शेपमध्ये आणि आडव्या लाईन राहतील तर झेडच्या शेपमध्ये दिसेल असं तुम्हाला. म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत एकमेकांसोबत. हे ट्रान्सव्हर्सल आहे, तर ट्रान्सव्हर्सल आणि ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये अँगल बनतात, त्याला व्युत्क्रम कोन म्हणतात मराठीमध्ये. तर हे दोन अँगल कोणते झाले, अल्टरनेट अँगल सुद्धा सारख्याच मेजरमेंटचे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, समजलं. ह्या दोनच अँगलचं आपल्याला इथं काम आहे म्हणून हे सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा डायग्राम मध्ये, फिगर मध्ये आपल्याला दोन पॅरलल लाईन घ्यायचे आहेत. पहिला सीई घ्यायचा आहे आणि दुसरा डीबी घ्यायचा आहे. जेव्हा दोन पॅरलल लाईन ड्रॉ करतो तेव्हा एकच ट्रान्सव्हर्सल राहील जरूर नाही, दोन पण राहू शकतात. ठीक आहे, जसे याच्यामध्ये दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. तर सगळ्यात आधी आपण काय घेऊ, रे कोणती रे आहे, सीई. कोणती रे आहे, सीई. ही पॅरलल आहे कोणासोबत, पॅरलल टू डीबी, पॅरलल टू सेग डीबी सोबत पॅरलल आहे. आणि आता याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. कोणती ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो, ही
एसी ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो. आता म्हणाल कशी ट्रान्सव्हर्सल आहे, बघा मी इकडे साईडला काढून दाखवतो. ही सीई आहे, सीई बरोबर, आणि तिला पॅरलल इकडे काय आहे, डीबी आहे. तर इथून कुठून तरी पॉइंट असेल तो, इथून डी बी आणि इकडे डी. तर अशी एक लाईन चालली की नाही अशी, बघा सी डी दिसते आणि इकडे कुठेतरी काय आहे, ए आहे. तर हा जो एडी आहे हा सुद्धा काय आहे, ट्रान्सव्हर्सलच आहे ना. एडी सुद्धा काय आहे, ट्रान्सव्हर्स, एसी म्हणा किंवा एडी, पण आता पूर्ण नाव लिहायला लागेल आपल्याला, एडी. तर हा जो एडी आहे, एडी काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. मग हा जर ट्रान्सव्हर्सल आहे तर इथे एक अँगल तयार होते आणि इथे एक अँगल तयार होते. बघा हा इथे एक अँगल तयार होते आणि हा इथे अँगल तयार होते. हे कसे राहतील मग, करेस्पॉन्डिंग अँगल. करेस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. ते त्याच्यावरून आपण त्यांना इक्वल दाखवू शकतो. कोणता अँगल, ए सीई आणि सी डी बी यांना आपण इक्वल दाखवू शकतो. समजलं कसं येतं इक्वल. हा, मग इथं काय लिहिणार आपण, एडी इज द ट्रान्सव्हर्सल, एडी काय याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल किंवा एसी पण लिहू शकतो. मग दोन पॅरलल लाईन आहेत, एक ट्रान्सव्हर्सल आहे. तर त्या ट्रान्सव्हर्सल मुळे इथे दोन अँगल तयार झाले. कोणता अँगल, देअरफॉर अँगल ए सीई. कोणता अँगल, ए सीई. हा एकच अँगल, हा दुसरा नाही. त्याच्यानंतर हा कसा आहे, इक्वल आहे. कोणत्या अँगलच्या इक्वल आहे, सी डी बी. कारण काय आहे, कोणते अँगल आहेत हे, करेस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहेत, करेस्पॉन्डिंग अँगल. याला आपण 1 नंबर देऊ. ठीक आहे. आता दुसरे ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि सीबी किंवा बीसी हे ट्रान्सव्हर्सल आहे. बघा ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि हे अशी एक ट्रान्सव्हर्सल आहे. इथे कोणता शेप तयार झाला, आता एन सारखा दिसते आणि एन सारखा आहे म्हणजे इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल आहे. कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल मेजरमेंटचे असतात. मग इथे आपण सेकंड काय घेऊ, नाव टेकिंग. आता काय घेऊ, बीसी ॲज अ ट्रान्सव्हर्सल, बीसी ट्रान्सव्हर्सल. आता कोणती ट्रान्सव्हर्सल घेतो आपण, बीसी ट्रान्सव्हर्सल घेतो ही. आणि ह्या ट्रान्सव्हर्सल मुळे इथे एक अँगल तयार होते, हा इकडे एक अँगल तयार होते. हे दोन अँगल कोणते आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल. हे इकडे दाखवले तुम्हाला. ठीक आहे. मग ते दोन्ही अल्टरनेट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल मेजरमेंटचे. कोणता अँगल, ई सी बी. देअरफॉर अँगल ई सी बी इक्वल टू अँगल सी बी डी. कोणते अँगल, सी बी डी. काय कारण द्याल इथं, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल कसे राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. याला आपण 2 नंबर देऊ. झालं. आता इथे फिगर मध्ये आपल्याला दिलाय ए सीई अँगल आणि ई सी बी. हे दोन अँगल कसे दाखवलेले आहेत, दोघांमध्ये सारखा चिन्ह आहे म्हणजे दोन्ही अँगल कसे आहेत, सारखेच आहेत. ज्या अँगल मध्ये सारखी मार्किंग असते ते सारख्या मेजरमेंटचे असतात. ज्या साइडवर सारखी मार्किंग असते त्या साइड सारख्या मेजरमेंटचे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. मग इथे हे दोन्ही अँगल मध्ये सारखी मार्किंग केलेली आहे, चिन्ह सारखे दिले आहेत म्हणजे दोन्ही इक्वल आहेत, सारख्या मेजरमेंटचे आहेत. समजलं का, अरे समजलं का. हा, मग याच्यामध्ये आपण ह्या दोघांना इक्वल दाखवू शकतो. अँगल ए सी इज कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल पण दाखवू शकतो त्याला असं, कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता, ई सी बी. कारण काय द्याल, कशावरून लिहिलं तुम्ही, ते गिवन आहे त्या फिगर मध्ये, ऑलरेडी ते गिवन आहे. आपण आपल्या मताने नाही लिहिला, हे दिसत आहे ना, हे गिवन आहे ना ऑलरेडी, म्हणून लिहिलं आपण इथं. तर इथं काय लिहाल मग तुम्ही, गिवन. याला नंबर किती देणार, 3. आता 1, 2 आणि 3 बघा काय दिसते तुम्हाला 1, 2 आणि 3 मध्ये, ऑब्झर्व करा.
अँगल ACE इज इक्वल टू CDB, अँगल ECB इज इक्वल टू CBD, आणि तिकडे ACE इज इक्वल टू ECB लिहिलाय, ACE इज इक्वल टू ECB लिहिलाय. लेफ्ट साइड दोघांची सारखे आहेत, राईट साइडला आपण इक्वल दाखवू शकतो. ठीक आहे, मग काय लिहू शकतो याच्यामध्ये सांगा, काय लिहू शकतो मी? अँगल कोणता आहे? CDB इज इक्वल टू अँगल CBD. कुठे आहेत हे अँगल दोन्ही? हे बघा इथे CBD आहे हा अँगल, आणि दुसरा कोणता आहे? CDB. हा, CDB. हे दोन्ही अँगल कसे आहेत? इक्वल. सारखी मार्किंग आहे म्हणजे कसे आहेत? इक्वल आहेत. हे आपण कशावरून लिहिला? पहिला, दुसरा आणि तिसरा ह्या तिघांवरून लिहिला. कसं लिहिलं बघा, ACE आणि ECB इक्वल आहेत. कशावरून? गिवन वरून. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्यांची राईट साइड बघा, याला पण आपण इक्वल दाखवू शकतो. मग दाखवलं इक्वल इथे. CDB इज इक्वल टू CBD. हा अँगल B आणि हा D हे दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. झालं. इथं काय लिहिणार? फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 वरून आपण हे लिहिलं. ओके, आता हाच ट्रायंगल बघा, CBD किंवा CDB, कोणतं नाव द्या तुम्ही. ह्या ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यांच्या समोरच्या बाजू सुद्धा कशा राहतात? कॉन्ग्रुएंट राहतात. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच जेव्हा मी टाइप ऑफ ट्रायंगल शिकवलं तुम्हाला, त्याच्यामध्ये आयसोसेलेस ट्रायंगल सांगितलं. त्याच्यामध्ये दोन काय असतात? इक्वल. साइड इक्वल असतात, आणि त्या साइडच्या समोरचे अपोजिट असलेले अँगल सुद्धा इक्वल असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात. तर आपण असं पण म्हणू शकतो की दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यांच्या अपोजिट असलेल्या साइड सुद्धा कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग लिहू शकतो आपण कोणत्या ट्रायंगल मध्ये? CBD मध्ये. इन ट्रायंगल CBD काय लिहू शकतो? CBD ट्रायंगल मध्ये BC इज कॉन्ग्रुएंट टू CD. BC इज कॉन्ग्रुएंट टू CD. BC इज कॉन्ग्रुएंट टू CD. कारण काय द्याल इथं? साइड, त्या साइड आहेत ना BC आणि CD, कोणत्या ट्रायंगलच्या? CBDच्या. साइड अपोजिट टू, कोणाला अपोजिट आहेत त्या साइड? कॉन्ग्रुएंट अँगल. कोणाला अपोजिट आहेत ते? कॉन्ग्रुएंट अँगलला अपोजिट आहेत. कोणाला अपोजिट आहेत? कॉन्ग्रुएंट अँगलला अपोजिट आहेत. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. मग कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल पण आहेत ना. कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल पण आहेत, म्हणून आपण इथे लिहू शकतो BC इज इक्वल टू CD. लिहू शकतो का BC इज इक्वल टू CD? आणखी काय करू शकतो याच्यामध्ये आपण? बघा, आता ह्या ट्रायंगल मध्ये आपण BC आणि CD ला इक्वल दाखवलं. ठीक आहे, आता हा ट्रायंगल जसा घेतला आपण, कोणता? मोठावाला ट्रायंगल घेतला ABD. ह्या ट्रायंगल मध्ये हे जे CE आहे ही BD सोबत पॅरलल आहे. ABD ह्या ट्रायंगल मध्ये CE ह्या BD सोबत पॅरलल आहे. म्हणजे इकडे मी तुम्हाला एक ट्रायंगल काढून दाखवतो. अशा प्रकारे एक ट्रायंगल आहे असा, आणि ही जी CE आहे ही कोणासोबत पॅरलल आहे? DB सोबत पॅरलल आहे. आणि ट्रायंगल काय? ABD आहे. काय दिसतं तुम्हाला त्याच्यामध्ये? कोणता थेरम अप्लाय होऊ शकतो याच्यामध्ये? अशी आकृती बघितल्या नाही तुम्ही? BPT लागेल याच्यात. काय लागेल? BPT लागेल. अरे लागेल की नाही? एक ट्रायंगल आहे ABD. ABD मध्ये CE काय आहे? पॅरलल आहे. कोणासोबत? DB सोबत. म्हणजे त्रिकोणाच्या ह्या बाजू सोबत ही लाईन किंवा ही सेगमेंट पॅरलल आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो? BPT थेरम लावतो की नाही? तर याच्यामध्ये बघा, ABD मध्ये CE पॅरलल आहे BD सोबत. मग इथे BPT नाही लागेल का? मग याच्यामध्ये BPT लावून दाखवा. यालाच मी इकडे लिहिलं. BPT लावून दाखवा, काय होईल त्याच्यात सांगा. सांगा. अच्छा, याला मी 4 नंबर देतो म्हणजे तिकडे लिहायला बरं होईल. सांगा काय होईल याच्यात? BPT लावायचा आहे. AE
एई अपॉन मध्ये ईबी इज इक्वल टू एसी अपॉन मध्ये सीडी. झालं, समजलं का? हा, आता कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला? इन ट्रायंगल ए बी डी. ट्रायंगल एबीडी मध्ये काय लिहायचं आहे? सीई पॅरलल टू इज पॅरलल टू डीबी. सीई कोणासोबत पॅरलल आहे? डीबी सोबत पॅरलल आहे. देअरफॉर डायरेक्ट रेशो लिहायचा. आता कोणता रेशो? एई अपॉन ईबी. एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. ठीक आहे, मग इकडे कारण काय द्याल रे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मी आता बीपीटी लिहितो, तुम्ही पूर्ण लिहायचं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, याला मी 5 नंबर देतो. आता चौथा आणि पाचवा इक्वेशन तुम्ही ऑब्झर्व करा. एई अपॉन ईबी आणि एसी अपॉन सीडी आहे. तर सीडी इज इक्वल टू काय? बीसी आहे. मग मी ह्या सीडीच्या जागी बीसी नाही लिहू शकत का? लिहू शकतो की नाही? मग जर बीसी लिहिला तर होईल का तसं? बघा, एई अपॉन ईबी आहे, मिळाला एई अपॉन ईबी. एसी पण मिळाला, सी ए म्हणजेच एसी समजा आता. ठीक आहे, सी ए आणि एसीचा येतो. मग खाली काय आहे? सीडी. तर सीडीच्या जागी काय लिहिणार आपण? बीसी लिहिणार. ठीक आहे, देअरफॉर फ्रॉम 4 and 5, 4 आणि 5 वरून काय लिहिणार आपण? एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. एसी अपॉन बीसी किंवा सीबी पण लिहू शकतो त्याला. हा झाला प्रूफ. हा कशावरून लिहिला? फ्रॉम 4 and 5. हॅन्स प्रूव्ड. पुन्हा समजून घ्या काय केलं आपण याच्यामध्ये. समजून घ्या इकडे. सगळ्यात आधी आपण काय केलं? हा स्टेटमेंट लिहिला. काय आहे स्टेटमेंट? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिव्हाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड. म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये एखादा अँगलचा अँगल बायसेक्टर त्याच्या अपोजिट असलेल्या साइडला उरलेल्या 2 बाजूच्या रेशोमध्ये डिव्हाइड करते. मग गिवन काय आहे? ट्रायंगल एबीसी आहे. एबीसी मध्ये काय आहे? रे सीई आहे. ही रे सीई काय आहे? बायसेक्टर ऑफ अँगल सी आहे. त्याच्यानंतर ती काय करते? इंटरसेक्ट करते. कुठं करते? पॉइंट ई वर इंटरसेक्ट करते. ठीक आहे, मग प्रूव्ह काय करायचं आहे? एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी इज इक्वल टू सीए अपॉन सीबी. समजलं का? हा प्रूव्ह करायचा आहे. मग कन्स्ट्रक्शन काय केला? ड्रॉ लाईन पॅरलल टू बायसेक्टर सीई. हा जो बायसेक्टर आहे सीई याच्याशी पॅरलल आपण काय केला? एक लाईन ड्रॉ केला डीबी. ठीक आहे, मग आपण एक्सटेंड कोणाला केला? एसी ला केला. एक्सटेंड साइड एसी. साइड काय आहे? एसी. एसी ला कुठपर्यंत एक्सटेंड केला आपण? डी पर्यंत. सो ऍज टू इंटरसेक्ट ऍट डी, म्हणजे ते डी मध्ये इंटरसेक्ट करेल अशा प्रकारे त्याला एक्सटेंड केला आपण. प्रूफ कसा सुरू केला आपण? ह्या रे सीई पासून 2 पॅरलल लाईन पकडला पहिले, सीई आणि डीबी. मग जेव्हा 2 पॅरलल लाईन असतात तेव्हा त्याला एक इंटरसेक्ट ट्रान्सव्हर्सल पण राहू शकते. तर आपण ही एडी ट्रान्सव्हर्सल घेतलं. ठीक आहे, मग ह्या ट्रान्सव्हर्सल मुळे हे 2 अँगल तयार होतात. करेस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? इक्वल असतात. दाखवलं. ए सीई सी डी बी दाखवलं इक्वल, कारण लिहिला करेस्पॉन्डिंग अँगल. मग दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे अजून कोणती? बीसी किंवा सीबी. मग याच्यानुसार याच्यामुळे कोणते अँगल तयार झाले? अल्टरनेट अँगल. ते सुद्धा कसे असतात? इक्वल असतात. म्हणून त्यांना पण इक्वल दाखवलं. ई सी बी सी बी डी. ठीक आहे, मग हे अल्टरनेट अँगल आहे. त्याच्यानंतर इकडे ए सीई आणि ई सी बी, ए सीई आणि ई सी बी हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे इक्वल पण आहेत ते. तर तो कशावरून लिहिला आपण? गिवन वरून लिहिला. त्याला 3 नंबर दिले. मग 1, 2 आणि 3 वरून हे दोघे इक्वल आहेत. तिकडे बघा, हे दोघे इक्वल आहेत. मग यांना पण इक्वल दाखवू शकतो, म्हणून इथं त्यांना इक्वल दाखवलं फ्रॉम 1 to 3. त्याच्यानंतर हे 2 अँगल इक्वल दाखवला आपण. मग ह्याच ट्रायंगल मध्ये सीबीडी ह्या ट्रायंगल मध्ये काय करू शकतो आपण? हे जे 2 साइड आहेत यांना पण कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल दाखवू शकतो. कशावरून आपण इक्वल दाखवू शकतो? काय आहे आपल्याकडे की आपण त्यांना इक्वल सांगू शकतो? काय आहेत ते साइड? कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट साइड आहेत. आणि कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट असलेल्या साइड सुद्धा कशा असतात?
कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून त्यांना आपण कॉन्ग्रुएंट दाखवलं. कोणाला? बीसी आणि सीडी ला. कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे कसे आहेत? इक्वल पण आहेत. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल सुद्धा आहेत. मग आपण ट्रायंगल घेतलं मोठा ABD. या ट्रायंगल मध्ये सीई पॅरलल टू BD किंवा DB आहे, म्हणजे ही एक्स लाईन या बाजूसोबत पॅरलल आहे ह्या ABD ट्रायंगल मध्ये. मग इथं लावला आपण बीपीटी थेरम. कसं? AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. ठीक आहे, मग CD म्हणजेच काय होते? BC होते. तर CD च्या जागेवर आपण BC लिहिला. फ्रॉम 4 and 5 आपल्याला हा मिळाला. आणि अशा पद्धतीने आपण काय केलं? प्रूव्ह केलं. कोणता थेरम? अँगल बायसेक्टर थेरम.